तू रे मला माहिती कमेंट्री अच्छी हो रहा है। हाँ हाँ मेरे को मालूम। दोन रनांवर 2 विकेट पडलेले आहेत टीम मालेगाव यांची। नवेगाव बॉबी बॉलिंग टाकत आहे। बॉबीची 1 ओव्हर 2 रन 2 विकेट्स। दादू हा आता बॉलिंग टाकत आहे। बॉल पहिल्याच बॉलात त्यांनी बॉल काढलेला आहे। नवेगाव टीमचे 3 विकेट्स पहिल्या षटकात पहिल्या ओव्हरीमध्ये झालेले आहेत। विशाल हा आता उतरलेला आहे। उत्कृष्ट असा त्यांनी चौकार मारलेला आहे आणि चेंडू हा सीमा पार 4 रन। नवेगाव टीमचा स्कोर झालेला आहे 6 रन 3 विकेट्स आणि 1.3 बॉल 2 बॉल। एक रन देऊ का पाणी भरून? नवेगाव संघाचा स्कोर झालेला आहे 11 रन 3 विकेट्स 1.4 ओव्हर मध्ये। चम्मच आहे बघ तिकडे टेबलवरती चम्मच त्या साईडला। बॉल टच झालेला आहे। दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल दादू टाकत आहे। दोन ओव्हर 12 रन 3 विकेट्स नवेगाव संघाचा स्कोर। खाली तिसऱ्या ओव्हरीचा पहिला चेंडू निर्धाव झालेला आहे। बॉबीचा दुसरी ओव्हर दुसराही चेंडू निर्धाव निघालेला आहे। 12 रन 3 विकेट्स 2.2 ओव्हर। उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि त्याखाली फिल्डर कॅच आउट। 4 विकेट पडलेले आहेत नवेगाव संघाच्या आणि 12 रन 4 विकेट 2.3 ओव्हर। आणि आता मुख्य समालोचक 4 विकेटचं पतन झालंय 12 धावा धावफलकावर आहेत। आपण बघतोय महत्त्वपूर्ण सामना जो हरणार आहे त्याला या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल तर जो जिंकेल त्याला अजून एक संधी असेल
आर्या 11 सटाणा या संघासोबत त्यांना ती मॅच खेळावी लागेल. 6 षटकांचा सामना, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या तिसऱ्या षटकात हा तिसरा बळी घेतला आहे बॉबीनं. एकदा स्लोवर गतीने टाकलेला बॉल आणि हा स्लोवर बॉल फलंदाजाला बीट करतोय सातत्याने. स्लोवर व्हेरिएशन्स डिलिव्हरीचा आपण गोलंदाज बॉबी याच्या माध्यमातून आज बघतोय. पहिलं षटक देखील त्यानं तितक्याच ताकदीनं टाकलं होतं आणि दुसरं षटक देखील त्या स्किलफुल गोलंदाजीनं तो अंमलात आणतोय. टॉप करण्याचा प्रयत्न, बॅट जोरात फिरवली गेली आहे, बॅट जोरात फिरवली गेली, परंतु बॅट आणि बॉलचा इथे सुद्धा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉल नाही रिव्ह्यू घेतलाय. ठीक आहे, ठीक आहे. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी असेल, डॉट बॉल असेल. हा देखील निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आला आणि या 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 12 रन. 4 गडी बाद टीम नवेगाव. जिथंच मेडन षटक इथे टाकलंय. चौथ्या षटकाची सुरुवात झाली आणि या चौथा षटक देखील संतोष चव्हाण यानं निर्धावण सुरू केलंय. डॉट बॉल असेल. 12 धावा आहेत धावफलकावर, फक्त अजूनही अर्धा खेळ व्हायचा बाकी. लोवर फुलटॉस, लोवर फुलटॉस तिथे टाकलाय, परंतु लोवर आणि स्लोवर फुलटॉस तो फलंदाजाला बीट करतोय. व्हेरिएशन्स फार महत्वाचे. संतोष चव्हाण गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय. एकदा आडवी बॅट चालवली गेली आहे, परंतु आता मात्र वाईड असेल. रिव्ह्यू आहे वाईडच्या विरोधात, बघूयात. येस, फेअर डिलिव्हरी आहे. यायचंय तुम्ही इकडे बघून घ्यायचंय. लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रात खेळून काढलाय बॉल. एक धाव आली आहे, एक सिंगल आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल. 14 रन्स. अंपायर्स डॉट डिलिव्हरी असेल. एकच धाव आली आहे या षटकात तरी त्या एका धावेनं धावफलक फक्त 13 वर. काय 2 आले? 2 सिंगल आहेत का? ठीक आहे, 14 रन आहेत. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. धनराज अहिरे आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय.
खोलवर टाकलेला बॉल लिव्ह केलाय फलंदाजानं, परंतु लिव्ह केलेला बॉल देखील इथं निर्धाव असेल, डॉट असेल. एकदा त्याच लेंथवर बॉल ठेवलाय, बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं गोलंदाजाचा फायद्याचा होतोय, सरशी ठरतोय. सरशी ठेवलेला प्रयत्न इथे निश्चितच डॉट डिलिव्हरी. संकटमय वातावरण आहे, संघर्षमय वातावरण आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. लॉफ्ट केलाय बॉल, काउ कॉर्नरच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. निश्चितच या स्लोवर बॉलला अंजाम दिलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार, धावा येतील 6 षटकार. या षटकारानं कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आशा पल्लवित होतील, कारण इथून अजूनही 2-4 मोठे फटके आले तर धावफलक अगदी चांगल्या पद्धतीने सजेल. 20 धावा लागल्या धावफलकावर या षटकारानं. इथून मात्र फक्त 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय, अंतिम 9 चेंडू. आता मात्र वेगावर आहे, कारण याच्या आधीची ज्या 2 डिलिव्हरीज त्यानं टाकल्या होत्या त्या वेगवान डिलिव्हरीज होत्या. त्या वेगवान डिलिव्हरीजला पिक करणं फलंदाजाला थोडंसं जड गेलं होतं. त्यानंतर मात्र गोलंदाजानं तो व्हेरिएशन्स दाखवलेत. त्या व्हेरिएशनवर त्यांना षटकार खावा लागला होता. तर देखील उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल देखील इथे निर्धाव असेल. अंतिम चेंडू, शेवटचा बॉल. शॉर्ट पिच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडकलाय, बॉल थांबवलाय. त्या षटकाराच्या व्यतिरिक्त कुठलीही धाव नाही आहे. षटकाची समाप्ती होईल. 5 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहे 20 रन, 20 धावा, 4 गडी बाद. खोलवर टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडलाय. अबू चेंडूच्या दिशेला जातोय, वेचून फेकतोय. सिंगल आणि या सिंगलनं धावफलक पुढे चालेल. 21 रन्स. फुलटॉस हवेत आहे, झेल टिपण्याची संधी आणि या झेल सुटतोय. साधा सरळ सोपा झेल इथे ड्रॉप होतोय आणि झालेल्या ड्रॉपवर 1 धाव येते. 22 धावा धावफलकावर. बॅटची कड आणि यस, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज जातोय डगआउट कडे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहत आहे. अंतिम 3 चेंडू. डबल कव्हर धावा जर बघितल्या तर खूप संत गतीने धावा आहेत. 22. बॉलला फॉलो केलं गेलं, फ्रंट फुटवर जाऊन त्या दिशेला खेळलं गेलं तरी देखील ते निर्धाव आहे, डॉट आहे. वारंवार येणारे डॉट डिलिव्हरीज या कुठेतरी बॅकफुटला जाऊन पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. तिथे क्षेत्ररक्षक आहे सागर, चेंडूला अडवतोय, व्यस्त फेकतोय तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलनं 23 हा अंक गाठलाय. तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, या पहिल्या खेळीचा शेवटचा बॉल. उडवण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये बॉल उभा राहिलाय. धनराज डाऊन टू द बॉल, विकेटचं पतन. 23 धावा धावफलकावर राहतील आणि आव्हान असेल सापुतारा पॅराग्लायडिंग या संघासमोर 24-24 या अंकाचं. लाईन मध्ये यायचंय, लाईन मध्ये लाईनअप करून यायचंय. आणि फिल्डिंगला जाणाऱ्या संघाला देखील विनंती की लाईनअप मध्ये जायचंय.
चला 24 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 24 धावा बनवण्यासाठी पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाच्या वतीनं बॉबी आणि अबूची ही जोडी आपण मैदानाच्या आत बघतोय. शॉर्ट पिच बॉल लिव्ह केलाय डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करत नाहीये, कदाचित फलंदाजाला ते वाटलंय, परंतु निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, डॉट बॉलनं ही सुरुवात केली आहे. आता मात्र लिव्ह केलाय बॉल. आता उजव्या बाजूला जास्तीच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय, कारणास्तव निर्धाव चेंडू व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलना ते धावफलक एका या अंकाला वाढेल. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय अगदी हलक्या हाताने, फक्त चेंडूला ढकलून दिलाय फालेकच्या क्षेत्रात. धावा आल्या 4 चौकार. स्लोवर बॉल बॅटचा पैसो पण केलाय, नजाकत भरा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6. 11 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 13ची आवश्यकता. अजून 2 षटकार मारले तर संतोष पवार यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. लिप केलाय बॉल वाडी शॉर्कर आपण बघतोय. वायडी शॉर्कर इथे फलंदाजाला बीट करतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. शॉर्ट पिच बॉल आणि इथं एका हाताने चेंडूला पाठवलाय फालेकच्या क्षेत्रात. काय स्ट्रोक होता, ते चेंडूला फॉलो केलं अंतिम क्षणापर्यंत आणि बॅटचा फेस तिथपर्यंत नेला गेला, परंतु जास्तीच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करत होता. या कारणास्तव फक्त बॅट हातातून निसटते एका हाताने दिशा दाखवली गेली आणि चेंडू गेलाय सीमा पार 4 चौकारासाठी. पंधरा धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 31 चेंडू 9ची आवश्यकता. 9 रन्स आर रिक्वायर्ड. वनबॉक्सची मारेशा पार हा देखील येतोय डाऊन द ग्राउंड क्षेत्रातला आमदार चषकाचा दणदणीत चौकार. या चौकारानं धावफलक पुढे चाललाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 19 या अंकावर 19 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहते. 5 रनांची आवश्यकता आणि इथून 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर मात्र उलट वाटणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला अबूकडून. पहिलाच अटेम्प्ट, पहिलाच प्रयत्न तो देखील निष्फळ ठरणार आहे. फुलटॉस आणि त्या लोवर फुलटॉसला जागा दाखवली आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सज्ज होतं तिथे, परंतु बॉल अडवलाय, वेचला, फेकला एक सिंगल आणि या सिंगलनं धावफलक पुढे जाईल 20 रन्स. सरळ बॅटने खेळून काढलाय बॉल. फटका फसतोय का? तर यस, फटका फसतोय. पहिल्या विकेटचं पतन. बॉबी बॅक टू द पवेलियन. सागर पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आत या रन चेस छोटासा का अशा पण भागीदार होण्यासाठी दाखल झालाय. डबलाय बॉल. येस, खेळ खल्लास. मॅच फिनिश. अशा पद्धतीनं
पॅराग्लायडिंग सापुतारा हा संघ या सामन्यात विजयी होतोय. तर पोलीस रायडर्स या संघाला इथे पराजयाची चाक चाकावी लागते आणि या स्पर्धेतून माघारी परतावं लागतंय. चला पुढच्या मॅचचं नाणेफेक करायचंय. लगेचच कॅप्टन यायचंय. इम्रान भाई विनंती असेल की नाणेफेकीसाठी इकडे टॉस का बॉस कक्षात यायचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे बॉबी भालेराव.